मी डॉक्टर आशिष कोरेटी, जयसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. 9 तारखेला जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी जी घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, जप्तला येथील अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये आमच्या 3 निरागस आणि निष्पाप बहिणींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. आणि मृत्यू सर्पदंशानेच नाही म्हणता येईल, या ठिकाणी प्रशासनिक खून झालेला आहे आमच्या 3 कोबड्या बहिणींचा. आणि 3 ज्या आमच्या बहिणी होत्या त्या जखमी होत्या. त्यापैकी एक जी आहे दीपिका मडावी, तिला एअरलिफ्ट करून नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिट केलं. ती प्रॉपर ट्रीटमेंट झाल्यानंतर, यशस्वी उपचार झाल्यानंतर मेडिकल प्रशासनाकडनं तिला डिस्चार्ज करून आम्ही तिच्या घरापर्यंत पोहोचवलेलं होतं, केहकावाईला, मुरुंगाव केहकावाई. त्यानंतर दुसरी जी आहे समृद्धी उईके, त्या आताही क्रिटिकलच आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना पण 14 तारखेच्या रात्री 3:30 वाजता मेडिकल येथे रेफर करण्यात आलेलं होतं. आणि 2 दिवसापूर्वी तिच्या ब्रेनची सर्जरी झालेली होती, कारण हायपॉक्सियामुळे ब्रेनमध्ये हिमोरेज झालेला होता. त्याची ती क्रॅनिओटॉमी करून ते काढण्यात आलेलं होतं. तर एकंदरीत मला हे म्हणायचं आहे, सोमवारला मी कलेक्टर अविशांत पांडा सर यांना पण निवेदन दिलेलं होतं आणि जिल्ह्याचे SP M अरुण कुमार यांनासुद्धा, M रमेश यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आमच्या 3 बहिणींचा जो निष्पाप बहिणींचा जो प्रशासनिक खून झालेला सर्पदंशामुळे, तर आमची समाजातर्फे एक मागणी होती की आमच्या मुलींना, निष्पाप मुलींना काहीही गुन्हा नसताना त्यांचा मृत्यू झाला या सर्पदंशामुळे, किंबहुना प्रशासनिक खून झाला, तर आमच्या मुलींचा जो बळी गेला, आता जे कुटुंबाचा जो नुकसान झाला ते तर भरून निघणार नाही, तरी पण अशा प्रकारे जी घटना झाली त्यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पण आम्ही डिमांड केलेली आहे की आमच्या मुलींना, आमच्या बहिणींना प्रत्येकी 1 कोटी रुपये देऊन त्यांचं नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. आणि सोबत जे APOज आहेत, POज आहेत, ATCज आहेत आणि आमचे सेक्रेटरी आदिवासी डिपार्टमेंटचे, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. म्हणजे केंद्रीय चौकशी लागली पाहिजे यांच्यावर, आणि यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लागायला पाहिजे. कारण आश्रमशाळेचे संस्थाचालक आणि कर्मचारी जेवढे जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त जबाबदार हे अधिकारी आहेत आमचे APOज, PO आणि ATCज. कारण सर्व गोष्टी यांच्या अधिपत्यात होत असताना सुद्धा या लोकांनी प्रत्यक्षात दुर्लक्ष केलं. एका सत्रामध्ये 3 विजिट्स जे होतात PO, APOज आणि ATCजचे, यामध्ये काहीतरी आगळंवेगळं किंवा खोटा अहवाल देऊन यांनी शासनाची दिशाभूल करत गेली. म्हणजे या अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करत गेली आणि शासनाला खोटा अहवाल या लोकांनी देत गेला. त्यामुळे त्यांना ग्रँट मिळत गेलं आणि जे संस्थाचालक आहे त्यांचा पण दुर्लक्ष तर 100% होता. जे कोवासे त्यांचा मुलगा आहे यांचं तर 100% दुर्लक्ष होतात. पण तेवढेच जिम्मेदार आहे आमचे APOज, POज आणि ATCज सुद्धा आहेत. आणि मंत्री तर आहेतच आहेत, कारण ते सर्वोच्च सगळ्या डिपार्टमेंटचे हेड असल्यामुळे. तर APO, PO आणि ATCज यांच्यावर पण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अकाउंटेबिलिटी झाली पाहिजे आणि यांच्यावर पण तेवढीच पुरजोर कारवाई झाली पाहिजे आणि गुन्हे लागले पाहिजे लोकांवर, जेणेकरून समोर काही अशा घडणार नाही. आणि प्रत्येक आश्रमशाळा, शासकीय असो किंवा अनुदानित आश्रमशाळा असो, सर्वांकडे प्रॉपर लक्ष देतील आणि त्यानुसार आमच्या बहिणींचा, भावांचा अशा प्रकारे प्रशासनिक खून होणार नाही कुठल्या प्रकरणांमुळे.